नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक माने. मी गावरान कुक्कुटपालन करतो. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा विषय असा आहे की आज आपण कोंबड्यांना कडुलिंबाचा पाला टाकला आहे. तर कडुलिंबाचा पाला गावरान कुक्कुटपालनामध्ये का उपयोगाचा असतो किंवा त्याचे काय काय फायदे असतात ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हालाही याचा उपयोग कुक्कुटपालनामध्ये कशा प्रकारे होतो किंवा याचे फायदे काय काय असतात हे समजून जाईल. तर सर्वात आधी कडुलिंबामध्ये रोगप्रतिकारशक्ती आहे ती सर्वात जास्त असते. कडुलिंबाचा पाला आपण पिल्लांना टाकल्यामुळे जे काय आपले पिल्ले आजारी पडणार आहेत ते आजारी पडत नाहीत. त्याचबरोबर त्यांची जी पचनशक्ती आहे ती मजबूत होते. आणि कडुलिंबाच्या पाल्याला आपण औषधी वनस्पती असे म्हणतो. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोगांना लढण्याची शक्ती कडुलिंबाच्या पाल्यामध्ये असते. तर तुम्ही पाहू शकता आपली पिल्ले कशा प्रकारे कडुलिंबाचा पाला खात आहेत. आपण त्यांना डायरेक्ट फाटी तोडून आणून टाकली आहे. जर तुमच्या काही मित्रांच्या कोंबड्या जर डायरेक्ट पाला खात नसतील तर तुम्ही त्यांना हा पाला वाटून थोडं आपल्या मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यात वाटून पिठामध्ये मिक्स करून त्यांना खायला द्यायचे आहे, जेणेकरून त्यांच्या शरीरामध्ये आपला कडुलिंबाचा पाला गेला पाहिजे. त्यासोबतच आपण कडुलिंबाच्या पाल्याबरोबर औषधी वनस्पती म्हणून शेवग्याचा पाला आपण त्यांना देऊ शकतो. तर आपण जर आपल्या कोंबड्या हेल्दी ठेवायच्या आहेत आपल्याला, तर त्यांना आठवड्यातून 2 ते 3 वेळेस हा पाला दिला पाहिजे. तर तुम्ही पाहू शकता आपल्या कोंबड्या कशा प्रकारे हा पाला खात आहेत. तर आपल्याला कडुलिंबाचा पाला गावाकडे कुठेही सहजासहजी लो कॉस्टमध्ये म्हणताना एकही रुपया खर्च न करता आपल्याला ही औषधी वनस्पती मिळू शकते. तर अशा लहान सहान गोष्टीमुळे आपले जे काही पिल्ले आजारी पडणार आहेत किंवा त्यांची जी काही आपण त्यांना तंदुरुस्त ठेवू शकतो, तरी असे वेगवेगळे उपाय आपण करू शकतो. शेवग्याचा पाला, कडुलिंबाचा पाला, तर वेगवेगळ्या आपण किंवा पालेभाज्या देऊ शकतो. तर कमी खर्चामध्ये आपण आपले शेळीचे जे नियोजन आहे किंवा पिल्लांची जी प्रकृती किंवा त्यांची हेल्थ आहे तर ती आपण चांगली ठेवू शकतो. तर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे हे आपल्या शेडमध्ये पिल्ले खात आहेत. तर अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून या कुक्कुटपालनामधला जो काही मला आलेला अनुभव आहे तो तुमच्यापर्यंत मी पोहोचवू शकेल आणि तुम्हालाही कुक्कुटपालन यशस्वीरित्या सक्सेस मिळवण्यासाठी एक छोटीशी मदत होईल. धन्यवाद.